जर उघडण्याआधी तुम्ही जर 10 मिनिटं दिली तर तुम्ही आज कोणत्या स्टॉकवर ट्रेड करायचा हे आज इथे समजून घेणार आहे. बहुतेक लोक जे आहेत ते मार्केट उघडल्या कोणत्या ना कोणत्या स्टॉकवर ट्रेड करतात आणि त्यामुळेच त्यांना नुकसान होतं. पण जे अनुभवी ट्रेडर राहतात ते मार्केट उघडण्याआधी काय करतात ते आज आपण पाहणार. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल आणि आज कोणता ट्रेड घ्यायचं हे जर तुम्हाला समजत नसेल किंवा आज कोणत्या गोष्टी पाहायच्या असेल तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे की मार्केट उघडायच्या आधीपासून ते मार्केट उघडल्यानंतर पहिला ट्रेड घेऊस तोपर्यंत तुम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. सर्वात पहिली गोष्ट जो प्रत्येक प्रो ट्रेडर करतो तो म्हणजेच ग्लोबल मार्केट पाहतो. का? कारण जगातले सर्व मार्केट जे आहेत ते आज इंटरकनेक्टेड आहेत. त्याच्यामुळे बाहेरच्या देशातून मार्केटवर काय परिणाम झालेला आहे त्याचा परिणाम आपल्या मार्केटवर होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला ग्लोबल मार्केट पाहिजे. ते आपण कुठे पाहू शकतो? सर्वात पहिल्यांदा आपण गुगलला गेल्यानंतर मनी कंट्रोल या वेबसाईटला गेल्यानंतर ग्लोबल मार्केट इथे आपल्याला पाहायला मिळतात. मग या ग्लोबल मार्केटमध्ये सुद्धा भरपूर सारे मार्केट आहेत. मग त्यांचे मार्केट नेमकं कोणकोणते पाहिजेत? तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे युएस मार्केट. का? कारण युएस मार्केटचा भरपूर सारा परिणाम जो आहे तो आपल्या इंडियन मार्केटवर पडतो. त्याच्यामुळे जर युएस मार्केट पॉझिटिव्ह असेल तर आपलंही मार्केट पॉझिटिव्ह असणार आहे. जर युएस मार्केट निगेटिव्ह असेल तर आपलंही मार्केट निगेटिव्ह असण्याची शक्यता जास्त राहते. मग सर्वात पहिल्यांदा इथं आल्यानंतर आपण पाहतोय की डाऊ जोन्स फ्युचर्स, S&P 500 आणि नॅसडॅक. आता नॅसडॅक आणि S&P 500 हे जे आहे ते युएस स्टॉक मार्केटचे दोन इंडेक्स आहेत. जसं आपल्याकडे भारतीय शेअर बाजारात बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहेत, तसं युएस मध्ये सुद्धा दोन स्टॉक एक्सचेंज आहेत आणि हे त्याचे इंडेक्स आहेत. जर आपण इथं पाहायला गेलं तर ते दोन्ही इंडेक्स जे आहेत ते कसे, तर ते बेरिश सेंटिमेंट मध्ये आहेत. मग आपण जेव्हा इथं येणार आहे तेव्हा आपल्याला मॉर्निंग सेटअप मध्ये आपल्याला या गोष्टी लिहून ठेवायच्या. त्यातली पहिली स्टेप म्हणजेच डाऊ जोन्स इंडस्ट्रियल आज कसं आहे तर ते आज बेरिश आहे, हे आपल्याला सर्वात पहिल्यांदा लिहायचे. आणि नॅसडॅक सुद्धा आज कसं आहे? बेरिश आहे. बेरिश याचा अर्थ काय की ते कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचं पाहिजे ते म्हणजे मार्केटमध्ये निक्की 225 हा जपान मार्केटचा इंडेक्स आहे. मग जपानचं मार्केट कसं रिॲक्ट करतंय तेही आपल्याला पाहिजे. तसंच गिफ्ट निफ्टी म्हणजे सिंगापूर निफ्टी जे आहे तेही आज कसं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. मग इथे आपल्याला हे दोन्ही रेड कलर मध्ये दिसतं, याचाच अर्थ हे दोन्ही जे आहे ते बेरिश आहे. मग तेही आपण इथं काय करणार आहोत? लिहिणार आहोत. आणि त्याच्यानंतर युरोपियन मार्केटमध्ये आपल्याला DX म्हणजे जर्मनीचं मार्केटने आज कसं परफॉर्म केलंय ते आपल्याला पाहायचंय. मग हे इथे जर आपण पाहायला गेलो तेही आपल्याला समजत आहे हे आज निगेटिव्ह सेंटिमेंट मध्ये दाखवत आहे, याचाच अर्थ ते आज बेरिश सेंटिमेंट मध्ये आहे. मग जर आपण आज पाहायला गेलं तर ओव्हरऑल ग्लोबल मार्केट जे आहे ते आज बेरिश सेंटिमेंट मध्ये आहे. मग याचाच अर्थ काय होणार आहे की आपलंही मार्केट जे आहे ते बऱ्यापैकी बेरिश सेंटिमेंट मध्ये राहील किंवा साईडवेज राहील. पुढची गोष्ट आपल्याला पाहिजे ती म्हणजे आपल्याला मार्केट उघडलं आहे 9:15 ते 9:30 याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला व्यवहार करायचा नाहीये. का? कारण इथे जे आहे ते मोठे प्लेयर्स जे आहेत त्यांच्या पोझिशन ऍड करत असतात. तसेच जर त्यांनी आधी पोझिशन ऍड केल्या असतील तर त्याच्यामधून एक्झिट होत असतात. त्याच्यामुळे इथे जे आहे ते व्होलॅटिलिटी वाढते. त्यामुळे जे आहे नवीन ट्रेडरने जे आहे ते 9:15 ते 9:30 हा जो कालावधी आहे याच्यामध्ये कोणताही ट्रेड करायचा नाहीये. त्याच्या पुढची गोष्ट आपल्याला पाहिजे ती म्हणजे मार्केटचा ट्रेंड काय आहे. 9:15 ते 9:30 या 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये आपल्याला मार्केटचा ट्रेंड समजणार आहे की नेमका काय आहे. मग ते आपल्याला कुठं पाहायला मिळणार आहे? जर तुम्ही कोणतंही ब्रोकरचं ऍप्लिकेशन वापरत आहात तर त्या ब्रोकरच्या ऍप्लिकेशनवर इथं आल्यानंतर जे आहे ते आपल्याला समजत आहे की आज मार्केटचा ट्रेंड काय आहे. जसं आपण बोललो की ओव्हरऑल ग्लोबल मार्केट बेरिश असल्यामुळे आपलंही मार्केट जे आहे ते काय आहे? बेरिश आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे पाहायला जर गेलं तर काय दिसत आहे की निफ्टी 50 जे आहे बेरिश आहे आणि सेन्सेक्स जे आहे तेही बेरिश आहे. म्हणजेच याचाच अर्थ भारताचे दोन मोठे स्टॉक एक्सचेंज जे आहेत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांचे दोन्हीही इंडेक्स जे आहेत ते बेरिश आहेत. मग ते आपल्याला इथे पुढे मेन्शन करायचे आहेत. आता हे झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते निफ्टी 50च्या सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल प्लॉट करून ठेवायच्या आहेत. त्याच्या आधी आपण पाहू सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय. सपोर्ट म्हणजे एक अशी लेवल की जिथून मार्केट कमी कमी होत आले आणि त्या लेवल पासून मार्केट जे आहे ते वर वाढत गेले. आणि रेजिस्टन्स म्हणजे अशी लेवल की जिथून मार्केट वाढत गेले त्या लेवलला आल्यानंतर मार्केट तिथून परत कमी झालेलं आहे.
मग इथं जर आपण पाहायला गेलं तर त्या चार्टवर आपल्याला हे समजत आहे की ओव्हरऑल या पिरियडला जे आहे ते मार्केटने काय केलेलं आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे. सपोर्ट आणि रेजिस्टन्स प्लॉट करण्याच्या भरपूर साऱ्या टेक्निक आहे, ते वेगवेगळ्या टाइम फ्रेमवर सुद्धा अवलंबून राहतात. इथे जे आहे ते आपण एक दिवसाची कॅन्डलवर पाहणार आहोत. मग यानंतर इथे आल्यानंतर मला इथं दिसत आहे की इथे सपोर्ट जास्त आहे आणि या इथे रेजिस्टन्स आहे. तसेच या इथे आणि हा वाला. मग आता मी जर याला वेगवेगळ्या रंगात पाहायला गेलो, रेजिस्टन्सच्या लेवल जे आहेत त्याला आपण लाल रंग दिला आणि सपोर्ट ज्या लेवल्स आहेत त्याला आपण हिरवा रंग दिला. मग आता जर इथं पाहायला गेलो तर इथे आपल्याला याचे लेवल्स दिसत आहेत. 25,481 ही झाली पहिली सपोर्ट. मग ती जे आहे ते आपण इथे मेन्शन करायचे. पहिला सपोर्ट आहे 25,481 आणि दुसरा जो आहे तो 25,636 आणि रेजिस्टन्स लेवल आहे 25,740 आणि दुसरा आहे 25,899 म्हणजे 25,900. लक्षात घ्या की सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल हे भलेही आपण पॉइंट मेन्शन केले तर ते एक पर्टिक्युलर पॉइंट नसतात. सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल हे झोन असतात. झोन याचा अर्थ काय, मी जर उदाहरणार्थ 100 लिहिलं तर याचा अर्थ ते 100ला नाहीये, ते 102 आणि 98 या रेंज मध्येच राहणार आहे. याला आपण सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन असं लक्षात घेतलं जातं. पण आता समजण्यासाठी जे आहे ते आपण यांना लेवल्स मध्ये कन्वर्ट केले. आता हे लेवल्स मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपल्याला करायची आहे ती म्हणजे निफ्टी 50चे सर्व इंडेक्स जे आहेत ते आज कसं परफॉर्म करत आहेत हे आज आपल्याला पाहायचंय. मग हे आपल्याला कुठं समजणार आहे, याच्यासाठी पुन्हा आपण गुगलवर येणार आहे आणि गुगलवर आल्यानंतर आपण निफ्टी ऑल इंडेक्स हे जे आहे हे सर्च करायचंय आणि हे सर्च केल्यानंतर याच्यामध्ये जी पहिली वेबसाईट येणार आहे वॉच लाईव्ह इंडायसेस त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे जे सर्व इंडेक्सेस आहेत त्याची आताची करंट व्हॅल्यू किती चेंज झालेला आहे यांची सर्व माहिती आपल्याला मिळणार आहे. इथे आल्यानंतर जे आहे ते आपल्याला सेक्टोरियल इंडायसेस पाहायचे की ओव्हरऑल सेक्टर आज कसे परफॉर्म करत आहेत. इथे आपल्याला त्यांची करंट व्हॅल्यू दिसत आहे. इथं चेंज म्हणजे आज दिवसभरात ते किती वाढलेले आहेत किंवा कमी झालेले आहेत हे आपल्याला इथे पाहायचं आहे. मग आपल्याला इथे आल्यानंतर हे सर्व इंडायसेस जे आहेत ते भेटत आहेत. भरपूर सारे इंडायसेस कमी झालेले आहेत, काही इंडायसेस जे आहेत ते वाढलेले आहेत. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर जे आहे सेक्टर, पाचवी स्टेप, या सर्व सेक्टरमध्ये आपल्याला 2 बुलिश सेक्टर आणि 2 बेरिश सेक्टर जे आहेत ते सिलेक्ट करायचे की जे सेक्टर की आज सर्वात जास्त वाढलेले आहेत आणि असे सेक्टर की जे आज सर्वात जास्त कमी झालेले आहेत. मग इथे जर आपण पाहायला गेलं तर आज ओव्हरऑल मार्केट बेरिश आहे, त्याच्यामुळे भरपूर सारे बेरिश आहेत. इथे एफएमसीजी सेक्टर जे हिरव्या रंगात आहे ते पॉझिटिव्ह आहे आणि निफ्टी पीयूसी बँक म्हणजे पब्लिक सेक्टर बँक जे आहे ते पॉझिटिव्ह आहे. मग इथे आल्यानंतर आपल्याला पुढे जे आहे ते निफ्टीचे कोणते 2 सेक्टर बुलिश आहेत ते इथे आपल्याला लिहायचंय. जसं इथं एफएमसीजी आणि इथे पीयूसी बँक म्हणजे पब्लिक सेक्टर बँक, हे 2 बुलिश सेक्टर जे आहेत ते एफएमसीजी आणि पीयूसी बँक हे बुलिश सेक्टर आहेत. तसेच आपल्याला आज बेरिश सेक्टर पाहिजे. बेरिश सेक्टर पाहताना सुद्धा जे सर्वात कमी झालेले आहेत त्यांच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. मग जर इथे आपण आलो तर पाहायला गेला तर 1% मिड स्मॉल हेल्थ केअर आहे, 1.37 कंझ्युमर ड्युरेबल आहे, 1.15 रिअल इस्टेट आहे, 1.91 मेटल आहे. मग सर्वात पहिल्यांदा जर आपल्याला कुठलं भेटत असेल तर ते भेटलं निफ्टी मेटल सेक्टर. त्याच्यानंतर जर दुसरं कोणतं आहे तर निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल. हे जे 2 सेक्टर आहेत हे काय केलेले आहेत हे आपल्याला भेटलेले आहे. हे 2 सेक्टर सिलेक्ट केल्यानंतर 2 बुलिश आणि 2 बेरिश आपल्याला काय करायचं आहे, आज मार्केट ज्या ट्रेंडनी चालत आहे त्याच ट्रेंडनुसार आपल्याला जे सेक्टर परफॉर्म करत आहे त्याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे. उदाहरणार्थ आज जर आपण पाहायला गेलं निफ्टी आज बेरिश आहे, सेन्सेक्स आज बेरिश आहे, ओव्हरऑल ग्लोबल मार्केट जे आहे ते आज बेरिश आहे. मग याचाच अर्थ काय करायचा आहे, आपल्याला सर्वात पहिल्यांदी जे बेरिश सेक्टर आहे त्या सेक्टरमध्ये जे स्टॉक आहे त्यांच्यामध्ये जे आहे ते आज ट्रेड करायचं म्हणजे शॉर्ट सेल करायचंय. बरं मग या 2 सेक्टरमध्ये कोणत्या कंपन्यांवर ट्रेड करायचं आहे तेही आज आपण पाहणार आहे. तर इथे गेल्यानंतर जसं आपण मगाशी पाहिलं की निफ्टी मेटल सेक्टर जे आहे ते बेरिश आहे, याच निफ्टी मेटल सेक्टरवर आपण जेव्हा क्लिक करू त्यावेळेस आपल्याला जे आहे
तर याच्यामधील सर्व स्टॉक जे आहेत ते दिसणार आहेत. मग जिंदाल स्टील असेल, JSW स्टील, अदानी एंटरप्राइज, सेल, NMDC. मग इथं आल्यानंतर या चेंजवर जे आहे ते आपल्याला क्लिक करायचं आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला आजचे सर्वात जास्त बेरीज स्टॉक कोणकोणते आहेत ते इथे आपल्याला भेटत आहे. जसं वेदांता, हिंदुस्तान झिंक, नॅशनल ॲल्युमिनियम, हिंदुस्तान कॉपर. मग हे शेअर जे आहेत ते आज सर्वात जास्त कमी झालेले आहेत. त्यामुळेच निफ्टी मेटल सेक्टर जे आहे ते कमी झालेले. मग आपल्याला जे आहे ते या 4-5 स्टॉक मध्ये जे आहे ते ट्रेड करायचं आहे. पण कधी? जेव्हा आपल्याला आपल्या सेटअपनुसार योग्य एंट्री मिळणार आहे त्याच वेळेस आपल्याला ट्रेड घ्यायचा. नुसतं शेअर कमी झालेत म्हणून आपल्याला बंद डोळ्यांनी तिथे ट्रेड घ्यायचा नाहीये. हीच गोष्ट जी आहे ती बुलिश सेक्टरच्या बाबतीत सुद्धा राहणार आहे की जे सेक्टर वाढलेलं आहे, उदाहरणार्थ निफ्टी PSU बँक. मग याच्यावर सुद्धा क्लिक केल्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला हे दिसत आहे की बँक ऑफ इंडिया, SBI, युनियन बँक, कॅनरा बँक यांसारख्या बँक जे आहेत ते यांसारख्या बँकेचे शेअर्स जे आहेत ते आज वाढलेले आहेत. मग आपल्याला सुद्धा जेव्हा बाय करायचं असेल तर आपण या 4-5 स्टॉकवर खरेदी करणार आहोत. यामुळे काय होणार आहे की आपण फक्त अशा सेक्टरमध्ये आणि अशा स्टॉकमध्ये ट्रेड करणार आहोत की जिथे स्मार्ट मनी इन्व्हॉल्व्ह झालेला आहे. स्मार्ट मनी म्हणजे जिथे मोठमोठे इन्स्टिट्यूशन जे आहेत, मोठे इन्व्हेस्टर जे ट्रेड करत आहेत, ज्यांनी तिथे पैसा गुंतवलेला आहे, त्याच्यामुळे आपण सुद्धा त्यांना फॉलो करायचं आहे. मग ही जी पद्धत होती याच्या मार्फत जे आहे ते आपण ट्रेड करणार आहोत. मग या 5 ते 6 पद्धती आहेत की ज्या आपण नेहमी रोज मार्केट उघडण्याआधी आपल्याला पाहायच्या आहेत. पुन्हा एकदा आपण रिकॅपमध्ये पाहणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपल्याला ग्लोबल मार्केट पाहायचंय. ग्लोबल मार्केटमध्ये काय काय झाले ते आपल्याला पाहायचंय. त्याच्यानंतर आपल्या मार्केटचे ट्रेंड कसे ते पाहिजे. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे आपल्या मार्केटचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स प्लॉट करायचे. चौथी स्टेप आहे आपल्याला सर्व इंडायसेस जे आहे ते पाहायचे आहे. आणि 5व्या स्टेप मध्ये आपल्याला 2 बुलिश सेक्टर आणि 2 बेअरिश सेक्टर जे आहेत ते पाहायचे आहेत आणि त्यामधील स्टॉक्स मध्ये आपण ट्रेड करणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही ट्रेडिंग केली तर तुम्हाला नुकसान होणार नाही. तुम्ही योग्य त्या स्टॉक मध्येच ट्रेड करत आहात. हे ट्रिक जे आहे ते प्रो ट्रेडर वापरतात. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तसेच तुम्हाला अजून नवीन नवीन शेअर मार्केट बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला काही शंका असतील तर त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.